काँग्रेसचा कुठलाही व्यक्ती आमदार आपले राजीनामा देणार नाही किंवा पद सोडणार नाही आणि बीजेपीमध्ये जाणार नाही किंवा अजित पवारांमध्ये जाणार नाही। प्रलोभन देण्याचं काम सत्तेमध्ये बसले लोक करतात आहे, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय। जिजान सिद्दीकी आता आमचे सीएलपी नेते बाळासाहेब थोरातांसोबत आता बसलेले आहेत, त्यांची मीटिंग चाललेली आहे। त्यांनी कालही आणि आजही त्यांनी चॅनलला सांगितले की मी काँग्रेस सोडणार नाही। आता तुम्ही लोक दाखवत आहात तर त्याच्यामुळे मला काही त्याचा इश्यू नाही आहे। काँग्रेसचा कुठलाही व्यक्ती आमदार आपले राजीनामा देणार नाही किंवा पद सोडणार नाही आणि बीजेपीमध्ये जाणार नाही किंवा अजित पवारांमध्ये जाणार नाही। प्रलोभन देण्याचं काम सत्तेमध्ये बसले लोक करतात आहे, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय। प्रलोभनाने आलं नाही तर ईडी आणि सीबीआयचा कसा दबाव आणला जातो तोही आपण पाहतोय। त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसचा कुठलाही नेता त्याच्यामध्ये येणार। जिस प्रकार से खबरें आ रही हैं, क्या कांग्रेस पार्टी अपने नेताओं को नहीं संभाल पा रही है? पहले ईडी और सीबीआई को तुम खत्म कर चैनल है आपका। बाबा सिद्दीकी उनकी बेटी को लेकर चले कि वो ज्वाइन कर सकते हैं अजित पवार, आपको क्या खबर है, क्या जानकारी? देखो ऐसा कुछ नहीं होगा, वो हमारे कांग्रेस के ज्येष्ठ नेता है, हमारा युवक कांग्रेस का बेटा उनका अध्यक्ष भी है और एमएलए भी है। और कांग्रेस ने हमेशा कांग्रेस के साथ वो खड़े रहे। कांग्रेस उनके पिताजी खुद मंत्री भी रहे, वो अभी बेटा खुद विधायक है और कांग्रेस छोड़ के वो नहीं जाएंगे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।